एकदा महाबली भीमला आपल्या अपार शक्तीचा गर्व झाला. त्याला वाटले की या तिन्ही लोकात माझ्यासारखा बलवान कुणी नाही. हा गर्व ओळखून प्रभू श्रीरामाने परमभक्त हनुमान यांना भीमला अहंकार दूर करण्याचा विचार दिला. एके दिवशी भीम जंगलातून जात असताना रस्त्यामध्ये एक वृद्ध वानराने आपली शेपटी पसरवून बसलेला दिसला. भीमने रागाने वानराला म्हटले, "अरे वानरा, तुझी शेपटी बाजूला कर, मला पुढे जायचे आहे." वानर अत्यंत नम्रतेने म्हणाला, "पुत्र, मी वृद्ध आहे, माझ्यात आता शक्ती नाही, तुलाच माझी शेपटी बाजूला करून जावं लागेल." भीम हसला आणि म्हणाला, "मी भीमसेन, माझ्या हातात अपार बल आहे, एवढी छोटीशी शेपटी हलवायला काय वेळ लागणार?" असे म्हणून त्याने शेपटी हलवण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य, किती जोर लावला तरी शेपटीचे टोकही हलले नाही. भीम थक्क झाले. त्याने मनात विचार केला, ही साधी शेपटी नव्हे, हे नक्कीच कोणत्या महापुरुषाचे रूप आहे. तेव्हा त्या वानराने आपले खरे रूप धारण केले आणि समोर प्रकट झाले स्वयंपूर्ण श्री हनुमान. भीमाने नम्रपणे प्रणाम केला आणि आपल्या गर्वाबद्दल क्षमा मागितली. हनुमान स्मित करून म्हणाले, "भीम, बल हे देवाने दिले असते, ते आपल्या सेवेसाठी आणि धर्मरक्षणासाठी वापरावे, गर्वासाठी नव्हे." भीमला त्या दिवशी खरी नम्रतेची शिकवण मिळाली. तात्पर्य: अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्याकडे किती बल, बुद्धी किंवा संपत्ती असली तरी ती देवाने दिलेली आहे, ही फक्त इतरांच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे. नम्रतेने वागल्यासारखे असे सामर्थ्य टिकते. तर कशी वाटली तुम्हाला छोटीशी कहाणी? नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.